अत्यंत भयानक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. लग्नानंतर आठवड्याभरात आरोपीने कुटुंबातील 8 सदस्यांची कुऱ्हाडीने कापून हत्या केली. पत्नी, आई, बहीण, भाऊ, लहान मुलं आरोपीने कोणालाच सोडलं नाही. एकाच कुटुंबातील 8 सदस्यांच्या सामूहिक हत्येने एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील सदस्यानेच हे क्रूर हत्याकांड घडवून आणलं. आरोपीचं 8 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. पत्नी, आई, बहीण, भाऊ, त्याची 3 मुलं या सर्वांनाच त्याने कुऱ्हाडीने कापलं. आरोपीने नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना घडली आहे. ग्राम बोदल कछार गावात बुधवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास ही भयानक घटना घडली. माहुलजीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे गाव येतं. सर्व पीडित झोपेत असताना आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला केला. नंतर स्वतःचं जीवन सुद्धा संपवलं. एका आदिवासी कुटुंबात ही घटना घडली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित आहेत. संपूर्ण गाव सील करण्यात आलंय. लोकांची चौकशी सुरू आहे. बडे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत. संपूर्ण गावात दहशतीचं, भीतीचं वातावरण आहे. आरोपीचं नाव दिनेश. वर्षभरापासून आरोपीची मानसिक स्थिती चांगली नव्हती. उपचारानंतर तो सामान्य आयुष्य जगत होता. मागच्या आठवड्यात 21 मे रोजी त्याचं लग्न झालं. लग्नानंतर पुन्हा त्याला मानसिक त्रास सुरू झाला. रात्री त्याने पत्नी वर्षाबाई, मोठा भाऊ श्रावण, त्याची बायको बारातोबाई, आई सियाबाई, श्रावणची लहान मुलं आणि लहान बहीण या सर्वांना कुऱ्हाडीने वार करून संपवलं. हे सर्व घराच्या अंगणात झोपले होते. यावेळी आरोपीने हे कृत्य केलं. माझी मोठी बहीण बाहेर गेली होती. तिने हे पाहिल्यानंतर दिनेशकडून कुऱ्हाड काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिनेशने तिच्या नातवावर हल्ला केला. तो जखमी झाला. आरडाओरडा झाल्यानंतर दिनेश पळून गेला व त्याने गळफास घेत जीवन संपवले. आरोपीचे काका तलवीसिंह पटेल यांनी ही माहिती दिली.